ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्रजित. गीतेच्या 32व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 26 आणि 27व्या श्लोकातील अर्धा भाग. तत्रात्पश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. दोन्ही सैन्यामध्ये अर्जुनाला कोण कोण दिसते पहा. भाषांतर असं आहे, तेव्हा पार्थाने तेथे दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेल्या आपले वाडवडील, पितामह, आचार्य, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक असे सर्वजण पाहिले. सैन्यामध्ये अर्थ पाहू की त्यानंतर पृथानंदन अर्जुनाने त्या दोन्हीही सैन्यामध्ये स्थित असलेल्या पित्यांना, आजोबांना, आचार्यांना, मामांना, भावांना, पुत्रांना, नातवांना, तसेच मित्रांना, सासऱ्यांना आणि स्नेहांनाही पाहिले. दोन्ही सैन्यामध्ये त्याला कुरुवंशीय दिसू लागले हे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा भगवंतांनी अर्जुनास म्हटले की या युद्धभूमीवर एकत्र जमलेल्या कुरुवंशीयांना पहा, तेव्हा अर्जुनाची दृष्टी दोन्ही सैन्यामधील असलेल्या आपल्या कुटुंबियांवर पडली. त्यांनी असे पाहिले की या सैन्यामध्ये युद्धासाठी जमलेले भूरिश्रवा इत्यादी वडिलांचे भाऊ आपापल्या स्थानावर उभे आहेत, जे माझ्यासाठी वडिलांसमान आहेत. भीष्माचार्य, सोमदत्त इत्यादी पितामह उभे आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादी गुरु म्हणजे विद्या शिकवणारे आणि कुलगुरू उभे आहेत. पुरुजित, कुंतीभोज, शल्य, शकुनी इत्यादी मामा उभे आहेत. भीम, दुर्योधन इत्यादी भाऊ उभे आहेत. अभिमन्यू, घटोत्कच, लक्ष्मण म्हणजे दुर्योधनाचा पुत्र इत्यादी माझे आणि माझ्या भावांचे पुत्र उभे आहेत. लक्ष्मण इत्यादींचे पुत्र उभे आहेत, जे माझे पौत्र आहेत. दुर्योधनाचे अश्वत्थामा इत्यादी मित्र उभे आहेत. तसेच आपल्या पक्षाचे मित्र देखील उभे आहेत. द्रुपद, शैब्य इत्यादी सासरे उभे आहेत. कोणत्याही हेतू वाचून आपल्या पक्षाचे हित इच्छिणारे सात्यकी, कृतवर्मा इत्यादी स्नेही देखील उभे आहेत. पहा, ज्यावेळेला आपण आपल्या मनामध्ये अशा पद्धतीने शांतपणे एखाद्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये त्या शून्य जागेवर उभे राहतो आणि मग त्या जागेकडे आपल्या त्या मनातील, आपल्या अंतःकरणातील, काही वेळेला आपण दोन भाग इंग्रजी पाश्चात्य तत्त्वज्ञानानुसार करतो. विज्ञान आहे पहा, पण त्याच्याही पेक्षा खोल विज्ञान आहे. आपण माइंड आणि सबकॉन्शियस माइंड अशा दोन गोष्टी आपण बघतो. सबकॉन्शियस माइंडमधून ते बाहेर येतं असं म्हणतात. अनेक गोष्टी आपल्याला तिथे दिसायला लागतात, अनुभवायला लागतात. अनेक साधू संतांचे चेहरे दिसायला लागतात. अनेक विकृती आपल्यासमोर दिसायला लागतात. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये हे साठलेलं जे सगळं आहे, हे सगळं भळभळ भळभळ वाहणाऱ्या एखाद्या रक्ताच्या म्हणजे जखमेसारखं ते. लक्षात घ्या, रक्ताच्या धारेत त्या तुम्ही अगदी व्याकुळ होऊन जाता. आणि ध्यानाच्या या पहिल्या सुरुवातीच्या अनुभवामध्ये इतकी विचित्र अवस्था होते की सगळंच ते आपलं आहे आणि माझ्यामधून हे बाहेर पडतंय या जाणीवेनी माणूस आणखीन व्याकुळ होत जातो. लक्षात घ्या, ही जागाच अशी आहे की ज्या दोन सैन्याच्या मध्ये, म्हणजे खरं सांगायचं तर सभोवतालीच सगळं सैन्य आहे. आपण ज्या जागेला उभे आहोत त्या जागेला अशी एक विशिष्ट त्या जागेची एक खूण आहे किंवा त्या जागेचा एक म्हणजे गुण आहे त्या जागेचा, की त्या जागेतून तुम्हाला सगळंच म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही भौगोलिक जागा नाही आहे मुळात. मनामध्ये तो एक रिकामा एक जो भाग आहे जिथे शून्य आहे, ती पूर्ण रिकामी जागा आहे. त्या रिकाम्या जागेत तुम्ही उभे ज्यावेळेला राहता त्यावेळेला तुम्ही आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःकडे पाहू शकता. एखाद्या पेल्यामध्ये पाणी असेल आणि ते पाणी जर हालचाल तुम्ही बोटांनी ढवळलं ते आणि त्यात जर तुम्ही तुमचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो दिसत नाही. परंतु ज्यावेळेला ते पाणी शांत होतं त्यावेळेला तुम्ही तुमचा चेहरा त्या पाण्यामध्ये, त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती स्पष्टपणाने पाहू शकता. तसंच काहीसं आहे की ज्यावेळेला तुम्ही अशा एका त्या शांत जागी तुमच्या मनामध्ये उभे राहता, ती जागा अचिंत्य आहे. दुसऱ्या बाजूला विचारांचे प्रवाह चालू आहेत, नद्या वाहत आहेत, महासागरामध्ये वादळी लाटा उत्पन्न होत आहेत. लक्षात घ्या, हरकत नाही,
पण त्या सगळ्यांचं अवलोकन तुम्ही करू शकता अशा जागेला तुम्ही येऊन उभारलेले आहात. आणि आता मग तुम्हाला सगळेच तुमचे लोक दिसायला लागले. आणि तुम्ही जिथे जिथे तुमचा संस्कार जोडलेला आहे पहा, एक मी अतिशय तुमचा अपमान करणार आहे आता, कारण मी जे उदाहरण देणार आहे ज्याला असोसिएशन सेंटर्स म्हणतात, ते तयार झालेले असतात आणि त्याच्यातून तुम्ही नाती तयार केलेली असतात. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण मानसशास्त्रामध्ये येतं आणि ते उदाहरण एका कुत्र्याचं आहे. कुत्रा त्या मानसशास्त्रज्ञासमोर बसलेला असून ते किल्ली टाकतात. त्याच्यासमोर किल्ली टाकल्यानंतर तो त्या किल्लीकडे बघतो. कुत्रा तो शांत बसलेला आहे तिथे, मालकाच्या आज्ञेची वाट बघत. ते एक 4-5 फूट अंतरावर किल्ली टाकतात, पुन्हा ती किल्ली उचलतात, परत ती किल्ली टाकतात. कुत्रा परत त्या ठिकाणी बघतो. 4-5दा केल्यानंतर ती किल्ली स्वतःच्या खिशात ठेवतात आणि नुसतं हाताचंच हालचाल करतात किल्ली टाकल्यासारखी. तरी तो कुत्रा तिथे बघतो. पुन्हा हालचाल करतात हाताची किल्ली टाकल्यासारखी, तो परत कुत्रा तिथे बघतो. म्हणजे आपले मनामध्ये हे असे संस्कार निर्माण झालेले असतात. काही काळ तीच घटना सातत्याने एकसारखी घडल्यानंतर आपल्याला वाटतं की ते सारखं तसंच घडत आहे. या भासमय आयुष्यामध्ये आपण जगत असतो आणि त्या असोसिएशन सेंटर्स ते तयार होतात. तशा प्रकारचे असे अनेक असोसिएशन सेंटर्स आपल्या मनामध्ये तयार झालेत. एखादी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती आठवली की त्या व्यक्ती, वस्तू, परिस्थितीशी संबंधित असोसिएट असलेला एखादा मनामध्ये आपण ठरवलेला ठराव आठवतो आणि पुन्हा त्या गोष्टीकडे आपण त्या मानसिकतेतून पाहायला लागतो. लक्षात घ्यायला पाहिजे. हे तर संस्कार पुसण्याचा इथे गीतेमध्ये सगळा विषय आहे. शून्यवत होण्याचा विषय आहे. शून्यवत झाल्यामुळं माणसांना वाटतं की आपण संपून गेलो. शून्याचा अर्थ काय? शून्याचा अर्थ आरंभ आहे नव्या गोष्टीचा. शून्यातून तर विश्व निर्माण झालं आहे. शून्यवत व्हायला घाबरता? शून्यवत होण्यासारखं सगळ्यात आव्हानात्मक आणि सगळ्यात आवश्यक असं काहीच नाही. लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. तर या ठिकाणी दुर्योधनाचा आणि जो युधिष्ठिर आहे ह्या दोघांचा सुद्धा विचार अर्जुन भाऊ या नात्याने करतो. आत्ता त्यांना तिथे शत्रू मित्र दिसत नाही. आता त्यांचं ते भावाभावांचं जे काही नातं आहे, ती जी असोसिएशन आहे त्या व्यक्तीशी असलेली भाऊ म्हणून, ती त्यांना दिसायला लागते. सगळेच कुरुवंशी आणि तो प्रत्यक्षामध्ये भगवंताचा इथे आत्ता ते तसंच करण्याची ही लीला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्याशिवाय आज कलियुगात आपल्यासाठी कल्याण करणारं, खरं सांगायचं तर हे कलियुगातलं नाही, हे कालातीत आहे. ते कोणत्याही युगासाठी आहे असं हे शास्त्र, त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. या गीतेच्या या अमृताचा हा जो वर्षाव आहे, लक्षात घ्या, हा सर्वांसाठीच आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही त्याच्यासाठी पण आहे. गीतेवर जो विश्वास ठेवत नाही, जो भगवान श्रीकृष्णांना भगवान मानत नाही, त्याच्यासाठी सुद्धा हे अमृत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग अर्जुनाची ही जी अवस्था होते ती भगवंताच्या कृपेने होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग तुम्ही तुमच्या या जागेपणी हे ऐकत असतानाच डोळे बंद करून करण्याचं हे ध्यान नव्हे, हे डोळे उघडे ठेवून आणखीन जास्त तुमची जागरूकता वाढवून करण्याचं हे ध्यान आहे. तुमच्या जाणीवांच्या पातळ्या वाढवून मग करण्याचं ध्यान आहे. आणि जाणीवेची पातळी वाढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जमवलेल्या आहेत, म्हणजे गोळा केलेले आहेत, की हे सगळे कुरुवंशीय माझे आहेत, मी त्यांचा आहे. आणि त्या सगळ्या मी माझेपणातून निर्माण झालेली जी गुंतवणूक आहे, जे असोसिएशन्स आहेत, जे संबंध तयार केलेले आहेत तुम्ही, विचारांचे धागे जे तिथे गुंपलेले आहेत, ते सगळे भासमय आहेत, हे नंतर लक्षात येईल. पण पहिल्यांदा आधी मी काय काय गोळा केलं आहे ते तरी बघूया. तर अर्जुनाच्या रूपाने आपल्याला ती संधी आहे. एक वेगळा विषय म्हणून सांगतो की दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण जो आहे तो, त्याला ते जसं अभिमन्यू घटोत्कच आहे तसा तोही माझा पुत्र आहे म्हणून अर्जुनाला तो दिसतो आणि तसं ते एक संबंध ते लक्षात येतो. यामध्ये ह्या लक्ष्मणाचा यादवांशी फार जवळचा संबंध आहे. पहा, दुर्योधनाच्या मुलाचा, दुर्योधनाच्या मुलाचे सासरे आहेत स्वतः बलराम, भगवान श्रीकृष्णांचे मोठे भाऊ, आणि श्रीकृष्ण आहेत यांचे चुलत सासरे सख्खे. बलरामाची मुलगी या लक्ष्मणाला दिलेली आहे. आणि दुर्योधनाचं आणि बलरामाचं नातं जे आहे असं व्याही
व्याही असं हे नातं आहे. बलरामांचा जावई आहे हा लक्ष्मण. तुमच्या लक्षात आलं असेल की कृष्णाने शस्त्र का धारण केलं नाही आणि बलरामाने युद्धात भागच का घेतला नाही. हे दोघं लढले असते, हे या बाजूनी एक त्या बाजूनी, तर फारच वेगळे चमत्कार झाले असते आणि इतिहास वेगळा असता. परंतु दोन्ही भावांचं ध्येय एकच होतं, धर्मसंस्थापनार्थाय. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? आपल्या सर्व कुटुंबियांना पाहिल्यानंतर अर्जुनाने काय केले हे पुढील श्लोकात सांगत आहेत. ओम परमात्मने नमः.